हॅलो. हां, मिस चेतना आणि मिस्टर राऊत यांना माझ्या केबिनमध्ये पाठवा लगेच. हो. हां. मे आय कम इन सर? मे आय कम इन सर? डिड यू कॉल अस? डिड यू कॉल अस सर? अरे किमान निरोप पोहोचू तरी द्या तुमच्यापर्यंत, त्या आधीच याल. सॉरी Sorry, सर, sir. पण तुम्ही बोलवलात ना आम्हाला सर. हा म्हणून आलो सर आम्ही. हां, ॲक्च्युली काय झालंय, मला तुम्हाला एक बातमी सांगायची आहे. क्या कॉंग्रॅच्युलेशन बात आहे सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. आधी सांगायचं हो ना, होतं, sir. sir. काय तुम्ही यार, ऐका ना, sir. मी नाही सांगितली अजून बातमी. एक आणि बातमी वाईट आहे जरा. मला सांगतानाही फार दुःख होतंय ॲक्च्युली. सो सॅड सर. सर आधी का नाही सांगितलं सर? म्हणजे आम्ही मदतीला आलो असतो सर वी आर विथ यू सर. अरे ऐका ना, ऐका ना आधी. नका ना सोशल नेटवर्किंग सारखं वागू. फोटो दिसला की श्रद्धांजली. थांबा, वाढदिवस पण असतात ना. हॅपी बर्थडे सर. अरे मला नाही. शांतपणे ऐकाय बघा, बातमी वाईट आहे हां, पण ती वेगळी वाईट आहे. म्हणजे कसं सांगू आता. सर सर तुमचं आणि स्टेला मॅमचं जे प्रकरण होतं ते घरी कळलं? ते कसलं घरी काही बडबडायचं नाही मिस्टर राऊत. नाही हा, माझं आणि स्टेला मॅमचं असं काही नाहीये. आमच्यात फक्त वैचारिक आदान प्रदान आहे. हा नाही सर, मला फक्त वाटलं म्हणून मी आपलं. नाही, काही वाटून घेऊ नका, कळलं का. अफवा आहेत सगळ्या. Sorry, sir. ते काही खरं नाहीये. आणि बातमी जी आहे ती वेगळी वाईट आहे. काय झालंय, आपली जी मॅनेजमेंट आहे त्यांनी मला सांगितलंय कंपनी आता कॉस्ट कटिंग करणार आहे. तर प्रत्येक ब्रँचमधला एक एम्प्लॉई आपल्याला काढायचा आहे. ओ नो सर. सर नाही, प्लीज तुम्ही आम्हाला सोडून नका जाऊ सर, प्लीज. सर तुमच्याशिवाय आम्ही ऑफिसमध्ये काय करणार सर? ऑफिसचं कसं होणार सर? प्लीज ऐका ना सर. चेतना मॅडम, अरे पण रडू नका, तुम्ही रडू नका. सर सर नसतील तर आपण आहोत ना. आपण आहोत सर. सर तुमची कमी आम्ही भासवू देणार नाही सर. ह्या कंपनीची जबाबदारी आम्ही या कोमल खांद्यावर अशी अलगदपणे उचलू सर. घाबरू नका. अलगद खांदा उपटू का रे तुझा? अरे कंपनीने मला कोणाला तरी काढायला सांगितलंय. कंपनी मला नाही काढत आहे. आणि ज्यांना काढायचंय ते तुमच्या दोघांपैकी कोणीतरी एक असेल. अरे आता व्हा रिॲक्ट. वेळेच्या आधी येता, वाक्य ऐकलं रिॲक्ट तर व्हा. नाही सर. सर प्लीज मला नका काढू सर. सर मला नोकरीची खरंच गरज आहे सर. माझ्या दिराचं शिक्षण, नंडेचं लग्न, सासऱ्यांचं ऑपरेशन, सासूबाईंचं मोतीबिंदू सर सगळं बाकी आहे सर. महिना कसा बसा जातो सर. प्लीज सर मला हो सर सर प्लीज सर. हिला सासू सासरे तरी आहेत, माझं तर अजून लग्न पण नाही झालंय सर. म्हणजे नुकतंच ठरलंय, नोकरी गेली आहे कळलं ना तर तुटेल सर. प्लीज सर. मग माझं दिराचं लग्न, नंतर नंदेचं शिक्षण, नंतर सासू सासऱ्यांचं ऑपरेशन सगळं राहून जाईल सर. प्लीज सर. माझ्या मुलाची ऍडमिशन बाकी आहे सर. प्लीज सर माझं मुलंच बाकी आहे सर अजून. प्लीज सर मला नका काढू. ऐका ना. अरे मला कळतंय, मला तुमचं दुःख कळतंय, Thank पण you, मी sir. काहीच करू शकत नाही. Yes, sir. काय झालंय, कंपनीने सांगितलंय कुणाला तरी काढावं लागेल. आता गोंधळ इतकाच आहे की नेमकं कुणाला काढायचं तुमच्या दोघांपैकी. कारण काय आहे, तुम्ही दोघंही सेम कॅलिबरचे आहात. थँक्यू सर. दोघंही तितकेच कामचुकार आहात, तितकेच आळशी आहात. थँक्यू सर. म्हणजे लाज वाटली पाहिजे रे. थँक्यू म्हणतोय, लाज वाटली पाहिजे. येस सर. काय प्रॉब्लेम होतोय मला कळत नाहीये नेमकं कुणाला काढायचं. कारण काय आहे, मी तुम्हाला काढीन असाच आणि मग मला गिल्ट येईल आयुष्यभर. अरे यार उगाच काढला. त्यापेक्षा समजा मला कळलं की तुमच्या दोघांपैकी कोणीतरी ऑफिसमध्ये कधीतरी काहीतरी घोळ घातलाय, चुका केल्यात, तर मी ज्याला काढणार आहे त्याला काढण्याचं समाधान असेल ना माझ्याकडे. त्यामुळे तुम्ही दोघांनी चुकायला हवं. तुम्ही चुका करा आणि मला सांगा कोण बरं चुकलंय, तर मी एकाला काढीन. एक गेला की दुसरा सेफ. खरं तर दोघांनाही काढायला हवं. माझी इच्छा तीच आहे. सर हे असं आहे सगळं? हो असं आहे सगळं. मी सांगते ना याचे घोळ सर. चेतना, एक मिनिट. चेतना. त्यांना बोलू द्या. राऊत काढू. नो नो सर. हा चेतना बोला, प्लीज बोला. हा राऊत. हा राऊत असणं काय चुकीचं आहे? राऊत असणं चुकीचं आहे? हा? म्हणजे मी राऊत आहे म्हणजे मी चुकीचं असं आहे का सर? तर सांगा मला. त्यांना पूर्ण बोलू न देणं हे चुकीचं आहे. बोलू द्याल सॉरी सर. की काढू? नाही काढा सर याला. नाही तुम्ही सांगा, तुम्ही काय सांगत होता सांगा. हा राऊत आपल्या ऑफिसची स्टेशनरी घरी घेऊन जातो आणि जाताना ट्रेन मध्ये विकतो सर. काय काय साधारण ही रिॲक्शन माझी असायला हवी. काय लाऊड झाली जरा नाही. लाऊड झाली. हा लाऊड झाली सर. लाऊड झाली. हा
तुम्ही बाजूला. ए आपल्या ऑफिसची स्टेशनरी तू लोकलमध्ये जाऊन विकतो? नाही सर, पूर्ण स्टेशनरी नाही, पण 10-25 पेनं आणि काही स्टेपलरच्या पिना सर, दसकापाच असं करून सर विकतो सर. लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? सर वाटते सर, पण माझं काय घेऊन बसलाय? हिला बघा. मी काय केलं? तू काय केलंस? सर ही दुपारच्या वेळेला सर स्टोर रूम मध्ये गादी टाकून झोपते 4 तास. अरे मला रिॲक्ट होऊ द्या ना कोणीतरी. काय ऑफिस मध्ये झोपा काढता तुम्ही चेतना? सर मी एकटी नाही झोपत. घ्या. सर म्हणजे सर बरेच जण झोपतात सर. म्हणजे सर प्रत्येक जण एक एक गादी घेऊन आलाय, स्टोर रूम मध्ये ठेवली गादी. आम्ही दुपारी लॉटऱ्या काढतो, ज्याला लॉटरी लागेल तो दुपारी स्टोर रूम मध्ये जाऊन झोपतो. एवढंच आहे सर. लॉटरी काढता तुम्ही ऑफिस मध्ये? बघा सर, ती पण झोपायची बघा. स्टोर रूम मध्ये? घ्या सर. अरे ऑफिस आहे का लॉज आहे? अळतच नाही ना सर. थांब ना तू, थांब ना. बोलतोय ना मी तिच्याशी. तुम्ही झोपता ऑफिस मध्ये येऊन निश्चित ना? सर मान्य आहे मला, पण मी फक्त पाठ टेकवते ना सर. हा काय करतो सर? काय करतो मी? हा सर काय करतो? तुमची गाडी दुपारच्या वेळेला टॅक्सी म्हणून भाड्याने देतो सर. काय? डुप्लिकेट चावी बनवून घेतली यांनी सर. काय? अरे मला घेऊ दे ना काहीतरी यार. 2 चांगली वाक्य दिली होती गोस्वामी सरांनी. काय काय ती पण घेतली यार तू? सर हा तुमची वाक्य चोरतो, याला काढा सर. मी तू एक मिनिट, मी काढणारच आहे त्याला, पण आधी मला सांग. एक मिनिट इकडे. माझी गाडी तू भाड्याने देतोस? मी तरी तुमची गाडी भाड्याने दिली, ह्या तुमच्या बायको पर्यंत पोहोचल्या होत्या. माझी बायको भाड्याने दिली तुम्ही? नाही, सर. सर सर बायको भाड्याने नाही दिली आहे सर. ही तुमच्या बायकोला तुम्ही कधी गेलात, तुम्ही कुठे गेलात, कसे गेलात, कधी गेलात, कोणाबरोबर गेलात, हे सगळं सांगते सर. ही खबरी आहे सर, खबरी. अहो मेसेज पर मेसेज 20 पैसे, आपलं 40 पैसे असा रेट आहे हिचा. ओ तरीच मी विचार करतोय माझी बायको हल्ली मी घरी गेल्यावर स्टेला आला आहात की जाणार आहात, स्टेला आला आहात की जाणार आहात असं का विचारते? ब्रिलियंट वाईफ सर, ब्रिलियंट वाईफ. व्हॉट अ फन सर, व्हॉट अ फन. तुम्हाला आठवतंय तुम्ही हिला मेमो दिला होतात? हा मी हिला मेमो दिला होता. हा सर, तेव्हा तुमचा फोटो आणि त्या पगारेबाईंचा फोटो फोटोशॉप करून तुमच्या बायकोला पाठवला हिने. तो फोटो तुम्ही फोटोशॉप केला होता? म्हणजे काय सर तुमच्यामुळे जवळजवळ माझा डिवोर्स होत आला होता. सर? डिवोर्स झाला तुमचा? नाही ऐका ना, तुम्ही पूर्ण ऐका ना. तुम्ही आज खूप प्रॉमिसिंग वागताय. ऐका, तुम्ही पटापटा वाक्य घेताय. थांबा 2 मिनिट थांबा. नाही झालाय माझा डिवोर्स. थांबा. सर सर ऐक. माझा डिवोर्स झाला असता मिस चेतना, बिचाऱ्या त्या पगारे बाई मला विनाकारण त्यांना ट्रान्सफर द्यावी लागली, वेगळीकडे शिफ्ट करावं लागलं. हो येस सर. मिस चेतना, मी तुम्हाला काढणार आहे. सर, तुम्ही ऐका. माझ्या बायकोला खबर देता? सर ऐका ना, मी काय म्हणते, बायको काय एक गेली की दुसरी येते सर. पण यांनी काय केलं माहितीये काय केलं? सर? यांनी तुमच्या जीवाभावाचा मित्र तोडलाय सर. कुठला मित्र? अरे माझ्या मित्राबद्दल तरी मला विचारू दे रे. सगळं का माझं घेतो तू? तुम्हाला आठवतंय? एक मिनिट, मी आहे ना, मी डिटेल्ड करणारा नट आहे, तपशील करणार. आधी मी एक्सप्रेशन देतो, मग वाक्य घेतो. पाडल्यासारखं नाही करायचं पटकन. मग मी काय करतो? कुठला मित्र? असं करा ना, करा ना असं. एक तर वाक्य चोरतो आणि पटकन बोलतो. कुठला मित्र? तुम्हाला आठवतं सर, तुमचा गर्भ श्रीमंत मित्र ज्याने 3री लग्नपत्रिका तुम्हाला पाठवली नाही म्हणून तुम्ही किती नाराज झाला होता सर. हो त्याने मला पाठवली नव्हती यार. सर पाठवली होती. मला का नाही मिळाली? त्यांनी ऑफिसच्या पत्त्यावर पाठवली होती. हा. ती पत्रिका हा भामटा घेऊन गेला तिकडे राजस्थानला. 3 दिवस सर लग्नाला. हा गेला भुरटा. मी एकटा गेलो होतो? एक मिनिट मिस्टर राऊत. एक मिनिट सर, गंमत पुढे आहे. थांबा थांबा. काय हो मी एकटा गेलो होतो? अरे थांब ना बाबा, जरा लिस्निंग ठेव ना. कसं काय मिळतं याला पुन्हा गाडी घेणं? मला काही कळतच नाही बाबा. लिस्निंगच नाही. ऐकायला पण पाहिजे ना समोरच्याचा. सर ए माझ्या पुन्हा गाडगीवर यायचं ना. सॉरी मी एकटा गेलो होतो. सांग ना. हो मी गेले होते सर यांच्या बरोबर, पण या. यांच्यावर लक्ष ठेवायला गेले होते सर. तुमच्या गर्भश्रीमंत मित्राच्या लग्नात यांनी दारू पिऊन गोंधळ घातला असता ना, म्हणून मी याच्या बरोबर गेले होते सर. मी गोंधळ घालतो? मी? ओ सर, हिनी त्या अब्जोपती मित्राला तुमच्या अब्जोपती मित्राला हिनी 11 रुपयाचा आहेर दिला सर. 11 रुपयाचा आहेर टाकून आली असतो. सर मी तरी 11 रुपये दिले.
हा काय म्हणत होता माहितीये काय? रिकामं पाकिट देऊया 1 रुपयाचं कॉईन त्यावर चिकटवून. मी होते ना म्हणून 11 रुपये दिले आणि त्यावर तुमचं नाव घातलं. त्यांना कळलं तुम्ही येऊन गेलात ते माझ्यामुळे. अच्छा, तरीच तो माझा मित्र माझे फोन उचलत नाहीये हल्ली. अरे फोन काय यार, माझ्या पोस्ट सुद्धा लाईक करत नाही यार तू. नाही सर, तुमच्या पोस्ट बेसिकच असतात, त्या कोणी लाईक करत नाही. एक्झॅक्टली सर, ते सोडून द्या. तुम्ही हिला काढून टाका हो सर, मी सांगतोय तुम्हाला. सर मी काढणार आहे, मी तुम्हाला काढणार आहे. व्हेरी गुड सर. ठीक आहे सर, ठीक आहे मला काढा तुम्ही. पण यांनी काय केलं माहितीये सर? काय केलं? याच्यामुळे सर लाईट बिल वाढतं आपल्या ऑफिसचं. हा इथे ऑफिसमध्ये रात्रभर पार्ट्या करतो. ऑफिसचं रात्री पब होतं. छताला लाईट्स लागतात. रब्बिश. टेबल बाजूला सरकवून इथे डान्स फ्लोअर तयार केला जातो. Disgusting, this is- फक्त डान्स करायला मुली आणायच्या बाकी ए नाही त्याने. शट अप. ओ सर, काहीतरी रिॲक्ट व्हा. काय बोलते ती? तुला आली अभिनयाची उबळ, करून घे सगळं. जेवढ्या फटी तिनं मला दिल्या त्या सगळ्या फटीत तूच घुसलास. घे कर. सॉरी सर, ते 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 बोला ना. युजलेस. इथे मुली नाचवायच्या, सॉरी, इथे मुली नाचवायच्या बाकी आहेत. नाही 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 मुली नाचवायच्या बाकी आहेत. नाही, नाही. तेवढं असेल तर तेही करा ना मिस्टर राऊत. सर, हिला काढून टाका लगेच, आज रात्री करूया. 2च अक्षरी शब्द आहे. लाज वाटू द्या ना जराशी. वाटते सर, मला वाटते, पण मी फक्त रात्री पार्टी करतो. ही दिवसा ढवळ्या लग्न करते सर, लग्न. सर माझं लग्न झालंय. ए ए ए ए ए ते लग्न नाही म्हणते मी. हे तिला विचारा ना, विचारा तिला. नंडेचं लग्न वेन्यू विचारा तिला. वेन्यू विचारा. वेणू काय? तू कशाला करते अभिनय? तिघांना नाही देत ते पुन्हा गाडगे. बोल ना पटकन. वेन्यू सर आपलं ऑफिस. घ्या. नाही सर, पण या. कमी लोकांमध्ये लग्न करायचं ठरलंय ना, म्हणून मी इथे लग्न करायचं ठरवलं. सर ऑफिस बरं आहे ना, कुठे ते हा? हॉल बिल बुक करा. सर ऑफिस बरं पडतं म्हणून आपलं इथे लग्न होऊन जाईल. हा. सर पण लग्न एकदाच होणार आहे ना, फक्त रविवारी लग्न आहे. हा इथे रोज पार्ट्या करतो. पार्ट्या करणं हे चुकीचंच आहे की नाही? ऑफिस मध्ये याला काढा ना सर. तुम्ही हिला काढा हो सर. सर, याला काढा. तू हिला काढा. हिला याला काढा. काढा, सर. हिला काढा. एक Please. मिनिट. मी दोघांना काढतोय. फायर. निघा. सर. दोघं निघा. मला कोणीच नको इथे. दोघांनाही काढतोय मी. निघा. सर ओके, काढा. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. हा निघा. चला. आम्हाला काढायचं असेल तर ऑफिस बॉयला पण काढावं लागेल. त्याला का काढायचंय मी आता? ए सांग. का काढायचंय मी सर ऑफिस आपला बॉय? ऑफिस बॉय आपल्या ऑफिसचं टॉयलेट 2 रुपये घेऊन सुलभ शौचालय म्हणून वापरायला देतो बाहेरच्या लोकांना. बघा, ऑफिसचं टॉयलेट सुलभ शौचालय म्हणून? हो सर. आणि मग तुम्हाला लिफ्ट मधला पण काढावं लागेल सर. हो. त्याला का काढायचंय मी? आपला लिफ्टमन आहे ना, लिफ्टमन. रविवारच्या दिवशी समोरच्या वस्तीतल्या पोरांना लिफ्ट अशी खालीवर खालीवर खेळायला देतो पैसे घेऊन. हा. अरे काय चाललंय माझ्या ऑफिस मध्ये? तो लिफ्टमन पण बिझनेस करतोय, आपला ऑफिस बॉय पण बिझनेस करतोय. अरे काय चाललंय काय? अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत रे. आम्हाला हा, आम्हाला या कंपनीच्या मालकाला लाज वाटली पाहिजे सर. अरे पगार वाढ करावी म्हणून आम्ही आंदोलनं करतो, तेव्हा लॉस झालाय कंपनीला असं सांगून जेव्हा गोव्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करतो ना तो, तेव्हा त्याला लाज वाटली पाहिजे सर. प्लीज. एक्झॅक्टली सर. इथे आमचे 6-6 महिन्यांचे पगार राहिलेत सर. आमच्या मुलांचे ऍडमिशन करताना आमच्या नाकीनऊ येतात ना, तेव्हा मालक पोस्ट टाकतो स्वतःच्या मुलाला शिक्षणाला लंडनला पाठवणार आहे, तेव्हा लाज वाटायला पाहिजे सर. म्हणजे काय? आमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम काय माहितीये का सर? आम्ही खूप एज्युकेटेड आहोत पण आम्हाला पगारच कमी आहे. बोला. आमचं देशाचं दुर्दैव हे आहे ना सर, की प्रामाणिकपणे काम करण्याची अपेक्षा फक्त कामगारांकडून केली जाते, मालकाकडून कधीच नाही. मालकाला माहिती असतं ना सर, त्यांनी कितीही घोळ घाला, कितीही घोटाळे करा, तरी तो देश सोडून पळून दुसऱ्या देशात जाऊन राहू शकतो. आम्ही दुसऱ्या रूम मध्ये पण जाऊन राहू शकत नाही सर. हा सर, हे जे प्रॉफिट होतं ना कंपनीला, त्याचं रिफ्लेक्शन आमच्या पगारात दिसलं ना, तर मी जे विकतो ना ट्रेनमध्ये स्टेशनरी, त्याचा मला लाज वाटेल थोडीशी. किंबहुना ते करायची मला गरजही येणार नाही. लाजेबद्दल बोलताय? खूप सिरियस बोललात ना पटकन. हरकत नाही, मला काही हे नाही, म्हणजे बोललात ते बरोबर बोललात तुम्ही. मी तुम्हा दोघांना इथे यासाठी बोलवलं होतं की मी कोणाला तरी काढणार होतो, पण तुम्ही जे बोललात ते मला पटलं आहे आणि मला असं वाटतं मी तुम्हाला एक ऑफर द्यायला हवी. काय सर? ॲक्च्युली मी पण थोड्या दिवसांनी ही कंपनी सोडून स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे. काय सर? हो सर. सगळ्यांना नका सांगू. हां, तर फक्त एवढंच की तुम्ही दोघं जॉईन व्हाल मला.
का नाही सर? का नाही सर? ऑफकोर्स सर सर. नक्की सर. म्हणा सर. तुमचं ऑफिस कुठे असेल सर? आपण ना ते तुमचं पनवेलचं फार्म हाऊस आहे ना, तिकडे तुमचं ऑफिस सुरू करूया. हा. मस्त फार्म हाऊस आहे सर. Yes. ते काय मामींना ठेवलंय, त्यांना तरी काम करायला सांगू. ओके. हा. माझ्या फार्म हाऊसवर तुझ्या मामींना ठेवलंयस आणि त्यांना तू ते रिकामं करायला सांगणार आहेस? सर सर मला कळलं नाही काय मला नाही नाही सर सर हा, काय? सर, त्याचं दाद काय- घशात घालीन सशा पटकन बोल. सर त्याचं काय आहे सर, ते ना आम्ही आणि चेतना मॅडमनी आणि तुमच्या वाईफनी मिळून एकत्र यांच्या मामीला रेंटला दिलंय सर. माझं फार्म हाऊस तुम्ही परस्पर तुझ्या मामीला रेंटवर दिलं? परस्पर नाही सर, तुमच्या बायकोला माहितीये ना, तुम्ही तुमचा सगळा पगार स्टेलावर उडवणार. मग त्यांना हा सर, नाही मग त्यांना काहीतरी इन्कम हवं की नाही? हे हो, रेंट सर. डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जातं सर. हो सर. तुम्ही माझ्या फार्म हाऊसवर सर, आम्ही नाही, सर. तुमची मामी सर, तुमच्या सर, सर, Sorry, सर, sorry, सर, sorry, सर, sorry, सर, सर, सर,